नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीसाठी विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्कीच बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, इंग्रजी शिक्षणाला सुरुवात कधीपासून झाली? इंग्रजी शिक्षणाला सुरुवात कधीपासून झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 7 मार्च 1835 या दिवशी इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली। प्रश्न क्रमांक दुसरा, जनाब दिल्ली तो बहुत दूर है हा लेख खालीलपैकी कोणी लिहिला? जनाब दिल्ली तो बहुत दूर है हा लेख खालीलपैकी कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर लोकमान्य टिळक यांनी जनाब दिल्ली तो बहुत दूर है हा लेख लिहिला। प्रश्न क्रमांक तिसरा, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर विनोबा भावे यांनी संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा केली। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी निष्काम कर्ममठची स्थापना कोणी केली? खालीलपैकी निष्काम कर्ममठची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीलपैकी निष्काम कर्ममठची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 5, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1873 या वर्षी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 6, लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर विनायक दामोदर सावरकर यांनी लंडन येथे स्वतंत्र भारत या संघटनेची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आहेत। प्रश्न क्रमांक 8, लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण? लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी आहेत। प्रश्न क्रमांक 9, विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर प्रवरा या नदीवर विल्सन धरण आहे। प्रश्न क्रमांक 10, जगप्रसिद्ध सांची स्तूपाची स्थापना मुळात कोणी केली होती? जगप्रसिद्ध सांची स्तूपाची स्थापना मुळात कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर अशोक सम्राट याने जगप्रसिद्ध सांची स्तूपाची स्थापना मुळात केली होती। प्रश्न क्रमांक 11, कोणता दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो? कोणता दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून पाळला जातो। प्रश्न क्रमांक 12, 1857च्या राष्ट्रीय स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? 1857च्या राष्ट्रीय स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर विनायक दामोदर सावरकर हे 1857च्या राष्ट्रीय स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक आहेत।
प्रश्न क्रमांक 13 इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती? इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोपाळ हरी देशमुख यांनी इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी केली होती. प्रश्न क्रमांक 14 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. प्रश्न क्रमांक 15 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे महाराष्ट्रात कोठे विमानतळ आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे महाराष्ट्रात कोठे विमानतळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 16 सुभाषचंद्र बोस कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष होते? सुभाषचंद्र बोस कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1939 या वर्षी सुभाषचंद्र बोस काँग्रेसचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 17 सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जयप्रकाश नारायण यांनी सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहेत? महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 3 मराठवाड्यात ज्योतिर्लिंग आहेत. प्रश्न क्रमांक 19 साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे? साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोविंदाग्रज हे साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 20 कोणाचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? कोणाचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 21 दर्पणकार म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते? दर्पणकार म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर बाळशास्त्री जांभेकर या समाजसुधारकास दर्पणकार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22 गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 23 धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सरोजिनी नायडू यांनी धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 24 जगातील पहिली साम्यवादी क्रांती खालीलपैकी कोणत्या देशात झाली? जगातील पहिली साम्यवादी क्रांती खालीलपैकी कोणत्या देशात झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रशिया या देशामध्ये जगातील पहिली साम्यवादी क्रांती झाली.
प्रश्न क्रमांक 25 आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली? आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोलकाता या ठिकाणी आत्मीय सभा स्थापन करण्यात आली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.